तर अपडेट्स पश्चिम बंगालमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवलाय. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जींच्या जन्मभूमीमध्ये भाजपचा सत्तेचा 74 वर्षांचा वनवास अखेर संपुष्टात आलाय. तर तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावलाय. 2011 पासून पश्चिम बंगालचा गड ममता बॅनर्जींनी निर्विवादपणे राखला होता. मात्र स्पष्ट बहुमताच्या जोरावर भाजपनं बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपची अनेक वर्षांची रणनीती आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते बंगालमध्ये तळ ठोकून होते. तसंच या विजयाचं श्रेय सुवेंदू अधिकारींनाही जातं. पण बंगालमध्ये प्रत्यक्ष जमिनीवर उतरून पक्षासाठी वातावरण तयार करण्यात सुवेंदू अधिकारी यांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची ठरली आहे. पक्षाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांसारखे दिग्गज नेते सक्रिय होतेच. पण बंगालमध्ये प्रत्यक्ष जमिनीवर उतरून पक्षासाठी वातावरण तयार करण्यात सुवेंदू अधिकारींची भूमिका सगळ्यात महत्त्वाची ठरली. अंगभंग आणि कलिंग अर्थात बिहार, बंगाल आणि ओडिशामध्ये वर्चस्व मिळवण्याचं भाजपचं जुनं स्वप्नही या निमित्तानं पूर्ण झालंय. आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपनं सत्ता हस्तगत केल्यावर आता मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचं नाव चर्चेत असलं तरी भाजप नेहमीप्रमाणे धक्कातंत्र अवलंबत नवाच चेहरा समोर आणणार का असा सवाल विचारला जातोय. मात्र सध्याचा विचार केला तर विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, बंगाल भाजप प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य, बंगाल भाजपचे माजी अध्यक्ष दिलीप घोष, केंद्रीय मंत्री सुकांत मुजुमदार, आसनसोल दक्षिणच्या आमदार अग्निमित्रा पॉल, स्वप्न दासगुप्ता यांची नावं चर्चेत आहेत. तर पश्चिम बंगालचं स्वप्न पूर्ण केल्यानंतर आता भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे आणि त्यासाठी अनेक नावं चर्चेत आहेत. पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक विजयानंतर नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात मोठा जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान मोदी बंगाली धोती घालून पक्ष मुख्यालयात दाखल झाले. यावेळी पंतप्रधान मोदी, भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंग, जे.पी. नड्डा यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पश्चिम बंगालमध्ये आता भयमुक्त आणि विकासयुक्त सरकार सत्तेत आलंय असं मोदी यावेळी म्हणाले. सोबतच पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडूत विभाजनवादी सरकार सत्तेबाहेर गेल्यानं नवा सूर्योदय झाल्याची भावनाही मोदींनी यावेळी व्यक्त केली. आज से एक नया अध्याय जुड़ गया है. आज से बंगाल भय मुक्त हुआ है. विकास के भरोसे से युक्त हुआ है. बांग्लाय परिवर्तन होए गेछे. बंगाल चुनाव के समय कैसी खबरें आती थी. हिंसा, डर और निर्दोष लोगों की मौतें. लेकिन इस बार पूरे देश ने एक नई खबर सुनी. पश्चिम बंगाल में शांतिपूर्ण मतदान हुआ. लोकतंत्र के इस महापर्व में बंदूक की आवाज नहीं, जनता जनार्दन की आवाज गूंजी. पहली बार डर नहीं, लोकतंत्र जीता है. आज की कांग्रेस बिल्कुल विपरीत दिशा में चल पड़ी है. ऐसे समय में जब पूरा देश कम्युनिज्म से किनारा कर चुका है, कांग्रेस उसी विचारधारा को अपनाने में लगी है जिसे देश ने ठुकरा दिया है. जो माओवाद जंगलों में समाप्त हो रहा है, वो अब कांग्रेस में
अपनी जड़ें मजबूत कर चुका है और इसलिए कांग्रेस अर्बन नक्सलियों का गिरोह बनती जा रही है। कांग्रेस को एक बात नहीं भूलनी चाहिए, जिस विचार को जनता ने ठुकराया उसे जो अपनाएगा जनता उसे भी ठुकराएगी। 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या दिल्लीतल्या मुख्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली। मुख्यालयामध्ये जल्लोषाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये निकालावर चर्चा झाल्याचं कळतंय। मात्र पश्चिम बंगाल आणि आसामच्या मुख्यमंत्री पदाबाबत काही चर्चा झाली आहे का याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही। दरम्यान 1 डिसेंबर 2014 मध्ये कोलकातामध्ये अमित शहांनी थेट ममता बॅनर्जींना खुलं आव्हान दिलं होतं। दीदी तुम्ही ऐकत असाल तर ऐका, मी अमित शाह आहे, बंगालच्या राजकारणातून टीएमसीला उखडून टाकण्यासाठी आलोय असं म्हणत अमित शहांनी 2026 मधल्या भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे संकेत दिले होते। मित्रों, कुछ दिन पहले ये रैली की जब बात चलती थी तो ममता जी ने मीडिया के सामने एक छोटा सा सवाल किया कि अमित शाह कौन है, ऐसा पूछा था। दीदी अगर आप देख सकती है तो देख लीजिए, सुन सकती है तो सुन लीजिए, मैं अमित शाह हूं। मैं भारतीय जनता पार्टी का एक छोटा सा कार्यकर्ता हूं। मैं अमित शाह हूं और इस बंगाल की भूमि पर से तृणमूल को उखाड़ने के लिए आया हूं, वो आप समझ लीजिए। मित्रों, दरम्यान विजयानंतर सुवेंदू अधिकारी यांनी मतदारांचे आभार मानलेत। ममता बॅनर्जींना हरवणं गरजेचं होतं, हा मोदींचा विजय, मला फक्त हिंदू जैन लोकांनी मतदान केल्याची प्रतिक्रिया सुवेंदू अधिकारींनी दिली आहे। ये बहुत जरूरी था, ममता बनर्जी का हराना बहुत जरूरी था। ममता बनर्जी का राजनीतिक संन्यास अभी हो गया है। 21 में नंदीग्राम में हारी, इस बार हार गया। इस बार भी हारा 15,000 से ज्यादा वोट से। उनको खुल के मुसलमान वोट दिया। वार्ड नंबर 77 में जितना मुसलमान वोट देने के लिए निकला सब ममता को वोट दिया और मुझे हिंदू, सिख, जैन, बुद्धिस्ट लोग ने आशीर्वाद देकर जिताया। ये जीत हिंदुत्व का जीत है। दरम्यान तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का बसलाय। तृणमूलच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागलेला असताना ममता बॅनर्जींनाही पराभवाचा सामना करावा लागलाय। भवानीपूर मतदारसंघात सुवेंदू अधिकारींचा 15,000 मतांनी विजय झाला तर ममता बॅनर्जींचा पराभव झाला। भवानीपूर मतदारसंघात मतमोजणी दरम्यान काही काळ वातावरण तापलं होतं। ममता बॅनर्जींनी गंभीर आरोप केलेत। मतमोजणी केंद्राच्या प्रवेशद्वारावर आपल्याला धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। तसंच 100 पेक्षा जास्त जागांवरती घोटाळा झाल्याचा आरोपही ममता बॅनर्जींनी केलाय। दरम्यान याच संदर्भात आज दुपारी 4 वाजता ममता बॅनर्जी पत्रकार परिषद घेणार आहेत। दीदी का ही बोलती मेरे को पिटाया, मेरे को लात मारा, सीसीटीवी ऑफ कर दिया, हमारा एक एजेंट को घुसने नहीं दिया। हमको भी हम 5 मिनट के लिए घुसा था। मैंने रिक्वेस्ट किया था कि हमारा एजेंट को घुसने दीजिए। डीओ एश्योर्ड मी they will be allowed. After that he is not available, nobody is available, but I complained everywhere. दरम्यान 5 राज्यातल्या निकालानंतर राहुल गांधींनी ममता बॅनर्जी, एम.के. स्टॅलिन यांना फोन केला। धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांविरोधात लढावं लागेल असं वक्तव्य यावेळी राहुल गांधींनी केलं। तर निवडणुकीत निवडणूक आयोग आणि यंत्रणांचा गैरवापर झाल्याची तक्रार ममता बॅनर्जींनी यावेळी व्यक्त केली। मात्र निवडणुकीत जय पराजय होत असतो, इंडिया आघाडीनं एकजुटीनं लढलं पाहिजे अशा आशयाची चर्चा राहुल गांधी आणि एम.के. स्टॅलिन यांच्यामध्ये झाली। दरम्यान राहुल गांधींनी या संदर्भात ट्विटही केलेलं आहे। दरम्यान लोकशाही कधीही मरणार नाही किंवा हरणार नाही, कारण देशातील जनता अजूनही जिवंत आहे। वेळ आल्यावर लोकशाही पुन्हा एकदा गगनाला भिडेल। निवडणुकांमध्ये जय पराजय होत असतो, निवडणुका निष्पक्ष असतील तर आम्ही जय पराजय स्वीकारायला तयार आहोत असं संजय राऊत म्हणाले।
अजिबात या देशातली लोकशाही कधी हरणार नाही. या देशाच्या लोकशाहीला फार मोठी परंपरा आहे. जेव्हा भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून या देशामध्ये लोकशाही आहे. बरं, पण आजच्या लोकशाहीपेक्षा ब्रिटिशांची लोकशाही बरी होती असं कधी कधी वाटतं. कारण जोपर्यंत निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करणार नाही तोपर्यंत या देशात लोकशाहीवर शंका घेतल्या जातील. सबसे बड़ा अपमान इस देश में अगर हिंदुओं का कोई करता होगा वो भारतीय जनता पार्टी है. तर निवडणुका ताब्यात ठेवण्याचा मोदी शहांचा पॅटर्न ठरलाय असं सामनात लिहिण्यात आलंय आणि त्याच पॅटर्ननुसार भाजपनं आसाम पश्चिम बंगाल जिंकलं असं सामनात लिहिण्यात आलंय. भाजपच्या विजयाचं श्रेय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना जात आहे. मुलींवरील बलात्कारांनी धरणी कापतीये, इथे विजयाचे जल्लोष केले जात आहेत अशी टीकाही सामनातून करण्यात आली. तर काय लिहिलंय सामनाच्या आजच्या अग्रलेखात आपण पाहूया. पश्चिम बंगालातील विजयानंतर भाजपचे पुढारी म्हणाले, ममता बॅनर्जी यांना हिंदूंनी मतदान केलं नाही. भाजपचा निवडणूक लढवण्याचा हाच पॅटर्न आहे. देशभरात महिलांवर अत्याचार वाढलेत. महाराष्ट्रात चिमुकल्या मुलींवर बलात्कार करून त्यांना ठार केलं जात आहे. मात्र लोक हे सगळं स्वीकारतात. भाजपच्या या जुलमी राजवटीस मतदान करतात. मुलींवरील बलात्कारांनी धरणी कापत असताना महाराष्ट्रात पश्चिम बंगाल आसामच्या निवडणुकीत विजय मिळाला म्हणून उत्सव साजरे होतात. हे लोकशाहीचं भेसूर स्वरूप सध्या दिसतंय. अशा विकृतीला कोणी धर्माचा विजय म्हणणार असतील तर धर्माच्या रक्षणासाठी यापुढे कोणीही अवतार पृथ्वीवर अवतरणार नाही, कारण खरा धर्म बुडताना दिसतोय. 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल भारतीय जनता पक्षाने जसे ठरवले होते त्याचप्रमाणे लागले. मोदी शहा यांनी निवडणूक ताब्यात घेण्याचा एक पॅटर्न ठरवलाय. त्या पॅटर्ननुसार भाजपनं आसाम आणि पश्चिम बंगाल जिंकलेलं आहे. त्याच पॅटर्ननुसार तमिळनाडूत सत्ता परिवर्तन घडवून द्रमुकला बाहेर काढलं. पश्चिम बंगालमध्ये भाजप जिंकला त्याचं श्रेय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना द्यावं लागेल. ज्ञानेश कुमार निवडणुकीत भाजपच्या मित्रपक्षाप्रमाणे वागले. दरम्यान ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं होतं. त्यांच्या कार्यकर्त्यांची गुंडागर्दी सुरू झालेली होती अशी टीका मंत्री रामदास आठवलेंनी केली आहे. टीएमसीचे कार्यकर्ते गुंडागर्दी करत होते. त्यामुळं बीजेपीला इथं संधी मिळाली की टीएमसीच्या गुंडागर्दीच्या विरुद्ध आवाज उठवण्याची संधी मिळाली. बंगालला कंगाल करण्याचं काम ममता दीदींनी केलेलं होतं. पण नरेंद्र मोदी अमित शहा यांना बंगालला सोनेरी बंगला बनवायचा आहे ही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी सातत्यानं मांडली. आणि आमचं सरकार आलं तर वेस्ट बेंगॉलचा मोठा विकास होऊ शकेल, गुंडागर्दी आम्ही संपवू. आणि त्यामुळं वेस्ट बेंगॉलमध्ये 15 वर्षानंतर ममता बॅनर्जींना सत्तेवरून बाहेर करण्याचं काम बीजेपीने केलेलं आहे. 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीमध्ये केरळसाठी निरीक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात जास्त फटका इंडिया आघाडीला बसलाय. ममता बॅनर्जींकडून पश्चिम बंगाल तर MK स्टॅलिन यांच्याकडून तमिळनाडूची सत्ता गेली. याआधी बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्लीसारखी मोठी राज्यही भाजपनं आपल्याकडे खेचली. त्यामुळे 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप NDA अधिक ताकदीनं मैदानात उतरेल असं चित्र आहे. दक्षिणेतील तमिळनाडू या महत्त्वाच्या राज्यातही सत्तांतर झाले. DMKला धक्का देत अभिनेता विजय थलपती यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाला तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले. त्यांनी तब्बल 5 दशकांच्या द्रविडी राजकारणाचं चक्र भेदत विजय संपादित केलाय.
तमिळनाडूत प्रचंड लोकप्रिय अभिनेते असलेल्या जोसेफ विजय यांनी 2024 मध्ये तामिळगाव वेत्री कळघम नावाच्या पक्षाची स्थापना केली होती आणि अवघ्या 2 वर्षात त्यांच्या पक्षानं थेट सत्ता स्थापनेची मजल मारली आहे. त्यामुळे आता ते तामिळनाडूचे नवे सेनापती म्हणजे स्थलपती असतील. दरम्यान तामिळनाडू आणि तेथल्या अभिनेत्यांची असलेली लोकप्रियता कायम चर्चेत असते. याआधी करुणानिधी आणि जयललिता हे दोघंही तामिळनाडूत सत्तेवर राहिले आणि त्यानंतर तामिळनाडूत सत्तेवर येणारे थलपती तिसरे सिने अभिनेते असतील. मात्र त्यापूर्वी त्यांना बहुमताच्या आकड्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. तमिळनाडूच्या निवडणुकीत थलपती विजय यांच्या पक्षाचे उमेदवार सबरीनाथन यांच्या विरुगांबक्कम मतदारसंघातील विजय महत्वाचा ठरलाय. सबरीनाथन हे विजय यांचे दीर्घकाळ ड्रायव्हर असलेल्या राजेंद्रन यांचे पुत्र आहेत. सबरीनाथन यांनी डीएमकेच्या प्रभाकर राजा यांचा पराभव केला. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना विजयनं जेव्हा सबरीनाथनला तिकीट दिलं तेव्हा वडील आणि मुलगा दोघंही स्टेजवरती भावनिक होऊन रडले होते. थलपती विजय यांनी सर्वसामान्यांच्या कुटुंबातल्या सदस्याला उमेदवारी देऊन विश्वास दाखवल्यामुळे हे मोठं पाऊल मानलं जात आहे. गेल्या काही वर्षात देशातल्या सगळ्याच राज्यांमध्ये डाव्या पक्षांची वाताहत झालेली असताना केरळ या एकमेव राज्यात डाव्यांची सत्ता होती. मात्र या राज्यातील सत्ताही आता डाव्यांनी गमावली आहे. माकपच्या नेतृत्वाखालच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचा केरळमध्ये पराभव झालाय तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनं बहुमताचा आकडा गाठला. त्यांचा 140 पैकी 104 जागांवरती विजय झालाय तर एलडीएफचा केवळ 34 जागांवरती विजय झालाय तर भाजपला केवळ 2 जागा मिळाल्यात. त्यामुळे आता केरळमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार आहे. दरम्यान देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच डाव्या पक्षांची कुठेही सत्ता नाही असं चित्र आहे. केरळमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार आहे. मुख्यमंत्री पदासाठी कोणाकोणाची नावं चर्चेत आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. डी सतीशन प्रदेशाध्यक्ष, केसी वेणुगोपाल वरिष्ठ नेते, रमेश चेन्निथला महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी. आसाम विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करत सत्ता राखण्यात यश मिळवलंय. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली एनडीएनं राज्यातील मतदारांचा विश्वास संपादन केला. आतापर्यंत जाहीर झालेल्या कलांमध्ये एनडीएनं स्पष्ट बहुमताचा आकडा पार केलाय. 126 जागांपैकी जवळपास 100 जागांवरती भाजपनं वर्चस्व राखलंय. सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या या विजयामुळे ईशान्य भारतातली भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी राज्यभर जल्लोष सुरू केला तर पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे सरचिटणीस आणि आसामचे प्रभारी जितेंद्र सिंग यांनी राजीनामा दिलाय. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट आहे. खासदार सुप्रिया सुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. नसरापूर घटनेसंदर्भात त्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील अशी माहिती आहे. त्यासोबतच नसरापूरचे ग्रामस्थ देखील त्यांच्यासोबत असतील. आज सकाळी 10 वाजता वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे. नसरापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं, आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा मिळावी या प्रमुख मागण्या या भेटीच्या केंद्रस्थानी असतील.